आर्णी नगर परिषदेकडून लावण्यात आलेल्या अवाजवी आणि अन्यायकारक करांच्या विरोधात आर्णीत तीव्र जनआक्रोश उसळला। विविध कर प्रकारांच्या नावाखाली नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यात आल्याचा आरोप करत आर्णीकरांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला। वृक्ष प्राधिकरण अस्तित्वात नसताना वृक्ष कराची वसुली का केली जात आहे? अग्निशमन प्राधिकरण नसतानाही अग्निशमन कर नागरिकांकडून का आकारला जातो? महाराष्ट्र शिक्षण कर नेमका किती टक्के घेतला जात आहे आणि त्याचा कायदेशीर आधार काय? असे एकामागून एक प्रश्न उपस्थित करण्यात आले। याशिवाय प्रशासकाला केवळ धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार असताना झोन बदलणे, भाडे मूल्य वाढवणे आणि त्या आधारे अवाजवी कर आर्णीकरांवर लादणं योग्य आहे का, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला। या सर्व मुद्द्यांवर नागरिकांनी मुख्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला। मात्र नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देण्यात मुख्य अधिकारी अपयशी ठरल्याचं चित्र होतं। काही वेळातच वातावरण तापलं आणि अखेर सुनावणीच्या ठिकाणावरून मुख्य अधिकाऱ्यांनी माघार घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आक्षेप नोंदवणे आणि सुनावणीसाठी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली। मात्र या निर्णयानंतरही नागरिकांचा संताप शमलेला नसून नगर परिषदेच्या कारभाराविरोधात आर्णीकर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष कायम आहे।